नमस्कार मंडळी, कसं काय? सगळे मजेत ना? पण आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुमची मजा थोडी किरकिरी होण्याची शक्यता आहे. कालपासनं सोशल मीडियावर 2 व्हिडिओ फिरतायत. एकात एक बाईला माणूस मारतोय आणि दुसऱ्यात एक बाई माणसाच्या मांडीवर पाय ठेवून बसलीये. व्हिडिओ बघितला की पहिलं वाक्य काय तोंडात येतं? बघा, हा पुरुष किती निर्दयी आहे. बाईवर हात उचलला. पण मित्रांनो, नाण्याला 2 बाजू असतात. आज आपण त्या दुसऱ्या बाजूवर प्रकाश टाकणार आहोत. आज आपण बोलणार आहोत त्या फेक फेमिनिझम बद्दल आणि स्त्री असण्याचा चुकीचा फायदा घेणाऱ्या प्रवृत्तीबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण खरं तेच बोलणार आहोत. पहिल्या व्हिडिओत काय दिसतंय? एक माणूस एका बाईला जोरात मारतोय. लोक लगेच ओरडले, मारलं कसं? आता जरा कान उघडून ऐका. ती बाई काय बोलत होती? ती बाई त्या माणसाला चप्पल मारण्याची धमकी देत होती. इतकंच नाही तर ती त्याच्या जातीवर गेली, त्याच्या घराण्यावर गेली. ती काय म्हणते? मी पंडित आहे, तू चांभार आहेस. माझा नवरा सुपरवायझर आहे, मुलगा इंजिनियर आहे. अरे मावशी, तुमचा मुलगा इंजिनियर आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या माणसाला तुच्छ समजणार का? बरं, तिथेच ती थांबली नाही. त्या माणसाची बायको सोबत असताना ती बाई म्हणते, तुझ्या बायकोपेक्षा माझ्या पोरीचा पाय सुंदर आहे. आता एखाद्या माणसाने जर भर ट्रेनमध्ये एका बाईला असं म्हटलं असतं की तुझ्यापेक्षा माझी बायको सुंदर आहे, तर त्याच क्षणी त्याचं काय झालं असतं? लोकांनी त्याला तिथेच तुडवलं असता की नाही? मग बाईला हा परवाना कुणी दिला? तो माणूस शांत बसला होता, पण जेव्हा तिने त्याच्या आत्मसन्मानाला हात घातला तेव्हा त्याचा ताबा तुटला. मी हिंसा समर्थित करत नाही, पण स्वभावाचा अंत बघितला तर माणूस काय करणार? आता वळूया दुसऱ्या घटनेकडे. एक बाई ट्रेनमध्ये चपलेसह आपला पाय समोरच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या मांडीवर लांब करून बसलीये. तो माणूस बिचारा तो पाय बाजूला करतोय, तरीही बाई पुन्हा पुन्हा तोच पाय त्याच्या अंगावर नेऊन ठेवते. जरा विचार करा, हीच कृती जर एखाद्या पुरुषाने केली असती तर आतापर्यंत तो पोलीस कोठडीत असता, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असता, बातम्या आल्या असत्या, नराधम पुरुषाचं चालत्या ट्रेनमध्ये कृत्य. मग बाईने केलं तर ते स्वातंत्र्य आणि पुरुषाने केलं तर तो गुन्हा. हा कुठला न्याय आहे? चपलेचा पाय एखाद्याच्या अंगावर ठेवणं हा त्या माणसाचा अपमान नाही का? पण तिथे कोणीच त्या बाईला जाब विचारायला तयार नाही. उलट तो माणूसच बिचारा पाय बाजूला सारतोय. आमच्या समाजात एक मानसिकताच बनलीये. रस्त्यावर भांडण झालं आणि बाई ओरडली की लोक काहीही न बघता पुरुषाला मारायला धावतात. तिला विचारत नाही, बाई ग, तू काय केलं होतं? आजकाल काही स्त्रियांना वाटतं की आपल्याकडे स्त्री असण्याचं ब्रह्मास्त्र आहे. आपण कोणालाही शिव्या देऊ शकतो, कोणाचाही अपमान करू शकतो आणि जर समोरच्याने आवाज चढवला तर लगेच स्त्री अत्याचारचा ओरडा करायचा. ही प्रवृत्ती खऱ्या अर्थाने ज्या स्त्रियांवर अन्याय होतोय त्यांच्यासाठी धोक्याची आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे ज्या स्त्रियांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यावरचा विश्वास उडत चाललाय. पुरुषांना भावना नसतात का? त्यांना मान सन्मान नसतो का? घराबाहेर पडून दिवसभर राबणाऱ्या बापाला, भावाला किंवा पतीला जर अशा अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागत असेल तर त्यांनी दाद कुणाकडे मागायची? समानता म्हणजे फक्त हक्क मिळवणं नाही, तर जबाबदारीचं भान ठेवणं सुद्धा आहे. जर तुम्हाला आदर हवा असेल तर आधी दुसऱ्याचा आदर करायला शिका. मग तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा कुठल्याही जातीचा असो. तुमचं पद आणि तुमची जात तुम्हाला कोणाचाही अपमान करण्याचा परवाना देत नाही. शेवटी मला इतकंच म्हणायचंय, चूक ही चूकच असते. ती पुरुषाने केली काय आणि ती स्त्रीने केली काय, कायद्यानं आणि समाजानं दोघांकडे एकाच नजरेने बघायला हवं. व्हिडिओमध्ये त्या माणसाने हात उचलला ते चुकीचं असेलही, पण त्याला तिथपर्यंत प्रवृत्त करणाऱ्या त्या बाईची वागणूक बरोबर होती का, हे तुम्हीच ठरवा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांनाही दुसरी बाजू सुद्धा कळू द्या. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, अशा वेळी त्या माणसाने काय करायला हवं होतं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झणझणीत विषयासह. तोपर्यंत सावध रहा आणि सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.